पंढरीनाथ भगवान की जय। गौरी ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। ज्ञानं मोह विनाशकं भगवतामर्थाय प्रोक्तं रणे गुह्यं तत्परं हिताय जगतो यस्याञ्च स्पष्टीकृतं ज्ञानेन सलिलया विगतिता येन भाषा सुया यावच्चन्द्रदिवाकरो विजयतां सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी सा नाम ज्ञानेश्वरी। अथ ध्यानम् ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं मन्मत्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे उल्लालनिन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णा प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतविदे नमः। सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनन्दनः पार्थो भक्तभोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। भीष्मद्रोणतटा जयद्रथजला गान्धारनीलोत्पला शल्यकावती कृपेण वहनी कर्णेन लीलातुला। अश्वत्थामविकर्णघोरमकरा दुर्योधनावर्तिनी सोत्तीर्णा पाण्डवैर्दण्डी कैवर्तककेशवा। पराशर्यवचसरोजममलं गीतार्धगन्धोत्कटं नानाज्ञानककेसरं हरिकथा सम्बोधना बोधितं। लोके सज्जन षट्पदैर्हरः मुदा भूयात् भारत पंकजं करिमल तद्वंसिनः श्रेयसे। मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतः स्तवे निवेदे साङ्गपदक्रमोपनिषदयं ध्यानावस्थितस्मितेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्यविदुषा देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः देवाय तस्मै नमः। ॐ श्री परमात्मने नमः। अथ द्वादशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। जय जयो शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरतानंदे वर्षसिये विषयाये मिठी जिंदलियानुठी ताठी ते तुझे गुरुकृपा दृष्टी निर्विषय तरी कवना ते तापू गोडी कैसे निवोषो कुजाळी जरी प्रसाद सकलोळी पुरे योग योगाचे सोहळे सेवका तुझे निस्नेहाळे सोहम सिद्धीचे लळे पाळशी तू आधार शक्तीच्या अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्येदिसी निजे प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करती मनपवनाची खेळणी आत्मस्वसाची वाळलेनी देवदिसी 17वेचे स्तन्य देसी अनाथाचा हल्लरुगासी
समाधी बोधे निज विसी उधावुनी मनोनी साधका तू माऊली पिके सारस्वत तुझा पावनी या कारणे मी सावली न संगी तुझी अहो सद्गुरुची कृपा दृष्टी तुझे कारुण्य दया के अधिष्ठी तो सकळ विद्यांची सृष्टी धात्रा होय मनोनी अंबे श्रीमंते निज जन करते आज्ञानी माते ग्रंथ निरूपणी नवरसी भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू महाभारताचे गिरिवरू निबधवी माये साहित्य सोनियाची आधानी उघडवी देशाच्या करुणी विवेक वेलीची लावणी होती संवाद फलनिधाने प्रेमियाची उदाने लावी म्हणे गहणे निरंतर पाखंडाचे दरकुटे मोडी वाग्वाद आव्हाटे उतरकाची दृष्टे सावजे पिढी श्रीकृष्ण म्हणे माते सर्वत्र तरी ओसरते राहिले बैसवी श्रोते श्रवणाची मराठीचा नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे सुखाची वरी होईने या जगा तू आपले स्नेह पल्लवे माते कांबुर विषयी सदैवे तरी आताची हे आगवे निर्मिन माये ये विनवनीय साठी अवलोकिले गुरुका दृष्टी म्हणे विकारासी उठे नवोरे बहु तीर्थजी महाप्रसादू मनोनी साविया झाला मानू आता निरूपिन प्रबंधू अवधान दिजे एवं सतत युक्ताये भक्तास्वाम परिपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषां गिरियोगतमाः तरी सकळ विराज विराजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलला आलात्मजू पंढरपुराचा कृष्णाते म्हणे अवधारिले आपण विश्वशोध लागले तव नवल म्हणून निघाले चित्त माझे आणि कृष्णमूर्ती सवे या वारी सोय धरली जीवे तव नको म्हणून देवी वारिले माते तरी व्यक्त आणि अव्यक्त हे तुझी एक निभ्रांत भक्ती भाविले व्यक्त अव्यक्त योगे या दोन्ही जी वाटा तुटे पावया वैकुंठा व्यक्ता व्यक्ता नवठारी गेले पैजे वाणी शातुका तेची वेगळ्या वारे का म्हणून एक दिशा व्यापका संसा पाडू अमृताच्या सागरी जे नावे सामर्थ्याची धोरी ते जिले अमृत लहरी चुली घेतल्या एक निर्माण चित्ती प्रतीती आखीची निरुती परिकुशने योगपती याची आली जे देवा तुम्ही नावेक अंगीकारिले व्यापक ते साचती की कौतिक हे जाणावया तरी तुझ लागी कर्म तुझी गयाचे परम भक्ती श्रीमद धर्म विकोणी घातला इत्यादी सर्व परी जे भक्त तुझे हरी बांधोनी आजी वारी उपासिती आणि जी गुणभावनीकडे वैखरी असी जी कानडे काय सांगणे नवी जी वस्तू ते अक्षर जी अव्यक्त निर्देश देश रहित सोहम उपासित ज्ञानी जे तया आणि जी भक्ता ये रेरा माझे अनंता करुणी योग तत्वता जाणीतला सांगा या कीर्तीच्या बोला तुझे गतबंधू संतोषला मने हो कृष्ण भला जाणसी करू श्री भगवान वाच मैया विष्णु ये मां नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परियोपेता विगालिया रवि बिंबाट पाठी रश्मि जैसे गिरडी सज्जलती का वर्षा काली सरिता जैसी चलो लागे पंडसुता ऐसी नित्य नवी वजना श्रद्धा दिशी परी ठाकलिया नी सागरू जैसा मागलिया वा आणि वादरू ये गंगेचे ऐसा परिभरू प्रेम भावा तैसे सर्व इंद्रिया सहित मन माही सुनिश्चित ये रात्री देवन मनद उपासिती या परिजे भक्त आपण प्रेम देत हे जिमी योगयुक्त परममानी ये अक्षरम निर्देशम व्यक्तम गुरुवासते सर्व नवनगरचिंत्यंच गुरुस्तमचरम ध्रुवम आणि इंद्रियग्रामं सर्वत्र समबुद्धया ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूते तीरता आणि यति मानवा जे आदोनी स्वभावा गुणवती निर्वाया अक्षरासी मनाशी नक्की न लगे जे बुद्धीची दृष्टी न लगे इंद्रियांच्या जोगे काय होईल परी ध्यानाई गुवाडे म्हणून एके ठाई न सपडे व्यक्तीसी मनाले कपडवणी जया सर्वत्र सर्वणे सर्वाई काली असणे जे पाहुनी चिंतमणी कुटी लाले जे होय ना डोले जे नाडी ना आहे ऐसे म्हणून उपाय उपदिना जे चळे ना ढळे सरे ना मळे ते आपुलेचे मुळे अंग विदेजी
पै वैराग्य महाभावके जाळोनी विषयाची कटके अदबलित वगैरे मग संयमाची गाठी सुडी मुरडी अपराठी इंद्रिय कोंडली कपाटी हृदयाच्या अपानची कवाडा लावण्या समुद्रा सुहाडा मूळबंधाचा उडा पन्नासीला आशेची लागा तोडिले गजरियाची कडे सांडिले इंद्रियचे शोधिले काळोखी वज्राग्नीचा ज्वाळी करुणीचा मादा तुझ्या होळी व्याधीच्या विचारी तुझी यंत्रे मग कुंडलिनी नेपा आधारी केला उभा त्या जुळविले प्रभावी भावरी नवद्वारांचा चौकटी बाणुरी संचिती अडवंती उघडली खिडकी कांकाळीची प्राणशक्तीच्या नामे प्रहारी संकल्प मेटे मनोमयीच्या चिमुंडे विधली बळी चंद्र सूर्या दुधावणी करुणीना हाताची सुरावणी रागेचे पाणी देवी उभदाज्यना जनिवरे तेने पुरेवे दादरे आकाशी सवरे ब्रह्मचंद्राची वरी बंधारांत सोपान ती सांडवणिया गहन काठी सुनिया गंधन ऐसे विजय समुद्री गिळा व्या सोम सिद्धी अंगावितांती निर्मली योगदुर्गे आपल्या साठोवाटी शून्य घेती उठावणी तेही मानवाची किरणी पावती गा वाचवणी योगाची निवळे अधिक काही मिळे ऐसी नाही आले कष्टचिन्हा ईशो एकदस्तेशाम अव्यक्ता सत्तचेतसाम अव्यक्ता हि गते दुःखम येगमभक्तिवाप्यते जी सकळ भूतांची आहे ती निरालंबीय व्यक्ती करुणया सर्वजी भक्तिविना दया मैत्राची पदे गरिताची वाटवदे आणि रंजिसीची द्वंद्वे पुरवठाची काम क्रोधाची विलग उठावती अनेक आणि शून्यासांग भंगावी कहाणी कहाणीची पियावी भूकेलिया भूकची भावी अहोरात्र वावी इंद्रियाची जोडणी निरोधाची विलावणी झाडाची साधने चाळवेगा चित्त वेढावे कृष्ण पांघरावे सृष्टीची आसवे घरावरू निपमना पांडवा आघावे तुझे नमावा हाताने करावा प्रवायो येत स्वामीचे काज नामाचे व्याज परिमरणेची सुंदर नवे ऐसे मृत्यू नित्य खता ते कळकळीत डोंगर वेळा मुख न फाटे काही म्हणून युगाची आवाटा जी झाले का संपटा त्या दुःखाची आवाटा भागाना पाहे पर्वताचे चणे जै उतरिया प्रतिखाने दैवोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून समुद्र बाई करण्या काही हा संग्रामाची बाई खोली जपासे कळगलिया रागाची दाटी अंगीर रंगा काठी सूर्याची पावटी का होईगा या लागे बांगुळा हेवा नवे वाणी संपन्नवा देवी देहवंता जीवा ऐसा ही दैवी मसा बांगोनिया आकाशा लोंबते तरी देशा पात्र म्हणून येते पारखा कीर्तीची एकता एक समाधी करता तन्मये एक सर्वाणि सर्वाणि मैत्री समर्पणा अनिन्नय योगेन माध्यायन्तोपासते कर्मिणीयस्ति कर्मिणी कर्म्यास्ति विवेकावनंते भागाले विधीते पायित निषेधाते गालित मन देवोनी राजन कर्मफळे या परिपाह्या नामाची बाई संन्यासुनी नाही करते कर्मी आणि नैतिके सर्व कायिक वाचिक मानसिक भाव या निवारण भावनावती नाही ऐसी जे मत्पर उपासनी निरंतर ज्ञान निशेखर माध्यानारी जयाची आवडी केली मजसी कुळवाडी भोग मोक्ष मापणी त्याची पुढे ऐसे आनंद योगी विकले जीवे मने अंगी जयाची काही तर सांगेची सर्व निकरी ईशा नाम समुद्रचा संसार सागरा भवानी चिरात पार्थ महिलामी शिवाम विपवना धनुधरा तो मातेची आयुधरा तो मातेचा सोयरा केतुरापा देवी नया जैसी अस्ति तैसिया कलिकाल दुनिया दुसरा प्रश्न ये निर्णय माझ्या भक्ता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कांता पुराण मागे जैसे जे माझे फलक भेदानी जे ऐसनी न लागे कयाची निमी जन्म मृत्यूच्या लागी श्रमत या दसुनी तेजे कोण्या पोटी ऐसे झाले भव सिंधुजी माझे कवनाचे का लोकजे हे नदरी की माझे घेती हन म्हणून पांडवा करुणित्याची आगावा धावतो नामाच्या सहस्रवरी नावाया अवधारी सजुनिया संसारी धाडू धाडू कडे ये देखिले ते ध्यानकाचे लागले परिग्रही लागले करियावरी प्रेमाची पेटी बांधली एकाचा पुढी मनाली तटीचा विचाचा परिभक्ताचे नावे चतुष्पादाला यागवे वैकुंठी चरणाने योग केले म्हणून गावातका नाही एकही चिंता पर्याय समुद्रता आधी सदा आणि जीवाच्या भक्ती विदलीच्या प्रेमची या कारणीला बक्कराया हा भगवान रंजिया शिकी जे जे मार्गा बजिले मय्येव
मनादत्व मयि बुद्धिं निवेशय जीवजीवस्य मय्येव अतो ध्वनसंज्ञया अगा मानसिक माझ्या स्वरूपी बुद्धी करुणिकारी निष्ठंक बुद्धी विशेषी ये दोन्ही सरिसी मधुभागी प्रेयसी त्रिगायी पावसी माती सुना ये मन बुद्धी धर गेले माझ्या ठाई तरी सांगे मग काय म्हणून निवा पालवे सवेची तेज मालवे कानवे विपासवे प्रकाशलाय सगळ्या प्राणांची इंद्रिये निगती जैसी ऐसा मन बुद्धी पाशी आमदावी म्हणून माझ्या स्वरूपी मन बुद्धी ये देशवी ये तुलेने सर्वनामी मिची वसी या बोला काही अनारिसे नाही आपली आत्माई अत चित्तं समाधातुं शक्नोति अथवा हे चित्त मन बुद्धी सहित माझ्या आज्ञा चुंबितन नशती तरी गायसे करी या आठा काळा आधारी मोठके निमिषभरी ते तुझाय मग जे का निमित्त एकेल माझे सुख जैसा शरद चालू विगे आणि सरिता ओढू लागे तैसे चित्त काढे वेगे प्रपंचनी मग पूर्वे दुनी जैसे हरपतावसे नाही होय तैसे चित्त मन माझे गदा हळूहळू पण सुद्धा मीच होईल आगा अभ्यास योग म्हणजे पै अभ्यासाचे निंबळे एकादशी अंतराळे व्याघ्र सर्व मागळे केले विषयी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडी एकी वागकर्म चोकडे अभ्यास केले म्हणून अभ्यासाचे काय सर्व दुष्कर नाही याला माझ्या काही अभ्यास केले अभ्यासाची लागी कसू नाही तुझा अंगी तरी आज त्या बागी कैसाचे असे इंद्रिय न कोणी भोगाते न कोणी स्वजातीचा थोड धर्मशाळी विनिशेष न पाळी मग सुखी तुझ सरळे विधली आहे मरी मरी वाचारी जैसा हो व्यापक करणे का न करणे हे आगमे निदानी विश्व चळतसे जेने परमात्मेनी उदया पुढयाचे काही गुरु निधी आपल्या ठाई मारिये जे होते नेले जे होते निवांतची गेले दया पाणी ऐसे गेले व्हावे का एरवी तरी कपटा उजुका वाटा रतुकाई कटपटा करीत असे म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी ने घेमती अखंड चित्तवृत्ती माठवी आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहुन म्हणजे निवांतची अर्पीजे माझ्या ठाई ऐसी आमद भावना तनु त्यागी अर्जुना तू सायुची सदना माझे आयसी अथे दत्त शक्तोसे कर्मत्योगमात्तः सर्व कर्म फलत्यागं तत्त्वविदात्मान नातरी हे तुझ नेद वेद कर्म तरी राम मदन गुणा बुद्धीचा वाटी कोटी कर्म आदि का शेवटी देवानी गिरटी द्वारदरी तरी ही सांगे माझ्या परी संयतिसी वसो बुद्धी तुझी आणि जेणे जेणे वेळे घडली कर्मे सगळे तयाची केमुळे त्याची तुझा लोकती फळे आली त्याची सांगितली बदले करवी सिद्धी परी माते मनी धरावे का मनोदेशे करावे हे नाही गमवावे जाऊ दे घडकी जैसे मरे का आगी मागी कर्म माने हे शब्द जैसे आगा आत्मनिराशी जीव जैसा निर्नाश तैसा कर्मे आशीषी निष्काम होई वनीची ज्वाळा जैसी माया जाय आकाशी क्रिया निरोधी जैसी शून्यामाजी आवडे विदासन परियोगामाजी योगुलेसा येणे फलतागे सांगे तेथे कर्म न बिघडे एकची वेळे दाडे वांते जैसे तेरेला येणे सरे किंबहुना येणे धारे चिरा पडे पै अभ्यासाचा पारुटी कायकीची नाही क्रीडी ज्ञाने येणे भेटी ज्ञानाची मगलकाची निवदे भाव फलत्यागो संभवे म्हणून या शांती म्हणून या अभ्यासाची प्रसूती योगी ज्ञानमभ्यासात् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते ज्ञानात् कर्म फलत्याग अभ्यासावनी गहन पार्थामद ज्ञान ज्ञानापासून ध्यान विशेषिजे कर्म फलत्याग ध्यानापासून सांगो भोग शांती सुखाचा ऐसिया वाटा हीच प्रेरणा सुभटा शांतीचा मजीवटा ठाकीला देणे अद्वेष्टा सर्वभूतानां करुणैव च निर्ममो निरहंकार सुखसुखक्षमी जो सर्वभूतांच्या ठाई द्वेषाचे निगेची काही आप करून आहे चैतन्यानेचा उत्तमाचे तरीजे आदमतरी आविरीजे हे काही जनिरीजे वसुधाजेवी का रायाचे देवा येन म्हणेची कृपाळू प्रामुपैका गायीची तृषा हारू का व्याघ्राविषयी कोणी मागू ऐसे निधीची का करू तैसी अभावाची बुधमार्ग एक परी जायमध्ये दुसरी जाती आपण पाहू आणि मी तुझी भाषेने माझे काय कदमणे
प्रदानी नाही दया जीवित क्षमे लागे पृथ्वीशी पाडवांनी संतोषावत संगीत धले संतुष्ट सततं योगी आत्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमना बुद्धिः मत्तस्मै प्रियः वार्षिकविभागो जडेसा तैसा निरुपचार संतोषी जो बाहुनी आपुलियान धरी जो अंतकरण इच्छया सासपन दयाचे जीव परमात्मा दोनी वैष्णवी एक्यासनी दयामय विराजती ऐसा योग समृद्धी हो निजो निरवधी अर्पी मनोबुद्धी माझ्या टाळी आज बाहेर योग निर्वाळ हे जाऊ माझा लागू दया नागा भक्तो योगुची वल्लवानी लागू हेना तुवारी जवादिनी पारी हे गोपडे रूपकरणे बडी बडी दयाची कहाणी हे भुलीची राणी ये तवनामोनी श्रद्धा मनोयामा विकायमा निकाय मामवसे आकाशि वैद्याय गुरुषि नाठाउ की अवैता याई वरिपाई मूर्खमाया ये बोलिकाय नाठाय मनोविकारंता सुजुयावता परिव्रियानि वारता पुण्यानि तेरा गुरु भया स्वामी ऐसे मन देवी गुरु भगवान दान लक्षण दयानंद पूर्ण विश्वकारी यस्मान् विजते लोको विजते चयः हरिशामने वैद्यगे तरी सुदेशेनी माझे जळसरा वैद्यगे आणि जलचरी रूपगीते समुद्र जैसा ते मध्ये जगे दयासी कंदी न लगे अन्याने आगे कोणा पांडवा शरीर देवा ऐसा लगे जीवाचे मने जगची जगत आहे म्हणून त्याग गेले हर्षामर्ष ठेले तुझे निष्काम दुःख निर्मुक्त होयो ते करीतो याही वरी भक्तू माझा ठाई दया सागा मज काय ही असोती जीव माझी तो जाणंदे झाला परिणाम आयुष्याला नंदे झाला वलगुरु अनपेक्षा सुरगच्छ उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी तस्मै प्रिया जयाच्या ठाई पांडवा अपेक्षा नाही गावा सुखाची चढावा तयाचे असणे मोक्ष देऊनी उदार काशी होय कीर परिहेचे शरीराची येदागी किमोन दोष ठाई परी जीविताची हानी होय तैसे सुचित मनो हे सज्जनाचे सुचित दृष्टी गंगा होय आणि पाप तापणी जाय परी तेथे आहे गुणने एक बोली पारून निजे तरी भक्तीनं मुनीजे रोकडाची लाई जे नम्रता होशो संताचे नियांगन पापाचे निगंगे जेने सत्संगे सुचित कैसे मनोनी असो जो कैसा सुचित तीर्था वासा जेने मनविनी दिशा मनोमन आपो बाहेरी चोखाळू सूर्य तैसा उजाळू आणि तत्वार्थीचा पायाळू देखना जो जप आणि उदास तैसे का आकाश तैसे दयाचे मानस सर्वत्र गा संसारी जे विठला जो नैराश्य विठला ज्ञाना गुणी सुजला व्यंगैसा तैसा सतगुरु सुनी कोणीही गवन न देगी निर्णय गंगा जीवी आणि कर्मारंभा लागी दया मुक्ती मागेंगी तैसे निरंजनागी विदोनिताय तैसा सुखी दुर्गा दया जाला वेगा जो मोक्षाची लासी अर्जुन हाड भाववरी सोम भाववरी वदेवताचा पवित्री घोषणा की भक्ती सुखा लागी आपण पूरी मागी वाटणी आगी सर्वेतमाने येरा नाम ठेवी मग भक्ती होऊन मरवी न बदल्या जावी योगी आजो जया महावेश आमचे तो निज ध्यान किम बहुना समाधान तो मिळते त्या लागी मजो पायने तयाचे बदले त्यासने त्या निजे प्राणी अंसापुरी योन रुष्यति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्य समय प्रिया स्वभावासायती गोमटे काही चिन्ह देखी म्हणून भाग विशेष करी आपणाची विश्व झाला तरी भेदा पावस जिथे गेला मनोनी देश सुटेला दया पुरुषा पै आपुले जे साचे भगवान देन वचे हे जाणून निघता ते न सोचिलो आणि दया करोते काही नाही ते आपण वेचे आपुला ठाई झाला या लागी जो काही आकांक्षिना गोपटे का गोमटे हे काही चिंतया नुमटे रात्री दिवस न घटे सूर्यासी देवी ऐसा गुरुजी देवर हो कोणी असे ईश्वर काही वरी भजन जो माझा ठाई तरी दया दिसते आम्हा पुढे दिसते नाही गासा सुखारे तुझ्या समस्तौ क्षमितेच तथामानपमानयो तिथोनीशो सुखदुःखेषु समस्तविवर्जिता वार्ता दयाच्या ठाई वैषम्याची वार्ता नाही पुन्हा संसार कागजिया मुझे दूर करावा पारख्या अंधार पडावा हे नेने सिला पांडवाची पूजैसा जो खांडावया गाव घाली कालावरी दयाने केली हाय कची सावली पूजैसा नातरे भिक्षुंडू पळिया गुरु कळिया कडू मुली जेवी
हरिप्रिय जैसा अर्जुना दया भाव ऐसा मनापमानी सैसा होतु जाय की गुरु समान तैसे का गगन तैसे एकची मार्ग सोषणी दया दक्षिण उत्तर मारुता मीरू जैसा प्रसुता ऐसा प्रमुख कारण मध्य स्तुजो माधुर्य चंद्रिका सरिसा आया रंगा तैसा जो सकलिका रुका समूह आगया जायक से जैसे उदक तैसे ज्ञान लोक आकांक्षी जो सभाय संभू तांडोलिया लाग एकाद्यास्यानु अंगिसुनी तुल्य निंदा स्तुतिर्मोहि संतुष्टो येन केनचित् अनिकेत स्थिरमतिरो इमान प्रियो नरः गुरुनिकेतयोगी इति आकाशोंदगी विजयसा तैसे अन्याय श्रुति मान करुणे विमति विषयाय प्राणवती विजयमणि सात सटकी अंतुनी बोलोनी न बोले दाला भूमि ये होता उन्मणि नारायणा जो यथाला जनतोपी अगाधी द्वार के पासे विष्णु के समुद्र जैसा आनवाची के थाई विधार जैसे थाई ऐसा नदरीच कयामी प्रयोजो आग हवाची आकाश स्थिती जीवी वायुची नित्य वसती देवी जगाची विश्रांती स्थान दया ही विश्वची माझे घर ऐसी मंदिर दयाची स्थिर किंबहुना चराचरा पण झाला मग या योनी पार्था माझा जन्मस्था तरी दया देवी माता मुर्गरी उत्तमासी मस्तक आदि विजय काय कौतुक परिमाण परिनिती हे लोक पायाणिया श्रद्धा वस्तुस्य ललिता दानीय प्रकार तरी होय श्री गुरु सदाशिव परी हे आस्वाता मरी शांती वाणिता आत्मस्तुती होता संचार से मणितले रमाई दक्षिणाई वाई श्री दाती हे पुरुषार्थ सिद्धी चौथी योनी आपल्या हाती विधानावर निवंती जगा देतो कैवल्याचा अधिकारी मोक्षाची सोडी बांधी करी म्हणून दान नमस्कार दया द्यामी माता मूर्त करू दयाची काच करू हृदयामी दयाच्या गुणांची लेणी देवो आपली वाणी दयाची कीर्ती शरणी आम्ही देऊ तो पहावा हे डोळे हत्तीचे निर्यातमुळे पूजा देव तो हरी तुझी पूजा आरोग्य गुणी अलिंग वयाला गुणी दया द्यांग दया संतांची सुरवाडी मजबी हा धीरधरणीकडे दिनेश या महामैत्र तीर्थ काय से विचित्र परिदया की एकती जे तेही प्राणा प्रवृत्ती आवडती वेदी होते जे भक्त चंद्राचे शक्ती ते योग समस्त योग रूप जे भी प्रीति करिता का मनीषी साधे ये होणी पुरी दया स्थिती ये धर्मामृतमिदं यदुक्तं परिपादे श्रद्धानामत्परमा भक्तास्तेतीव मे प्रियः तेहि गोष्टी रम्य अमृत धारा धर्म्य करिती भक्ती गम्य ऐकोनी जय तैसेची सद्येची आदरे दयाच्या ठाई विस्तरे जीवी दया तारे नारे जे अनुष्ठिती परी निरूपली जैसी तैसीच स्थिती मानसी मग सुक्षेत्री जैसी पेरणी केली परे मागे परम करुणे ये अति प्रेम करुणे हे जे सर्वसमानी घेती जे पै आधागा ही भक्त तोची योगी उत्कंठा दयाला खंडमत ते क्षेत्र जगीतेची पवित्र भक्ती गतेचे मैत्र दया पुरुषा आम्ही दया ते करू ध्यान तो आमचे देवाच देवाचं ज्ञान तो मोठे नाही दयाचे आम्हाला तो आमचे निधान किंबहुना समाधान तो मिळते कै प्रेमळाची वार्ता प्रेमळाची वार्ता जे अनुवादिते पंचुसा ते नाम परम देवता आपले आम्ही ऐसे निज जनानंदे तिने जगदाचंदे बोलिले मुकुंदे संजयो मने राया जो निर्मळो निष्कलंक लोक कृपाळो शरणागंगा प्रतिपाळो शरण्यो जो धर्म कीर्ती धवळो अघात दातत्वे सरळो आतुल बळे प्रबळो बलिबंधनो जो पै सुर सहायशो लोकलालन शिरो प्रणत प्रतिपाळो हा खेळू दयाचा जो भगवजन वत्सलो प्रेम जनांजलो सत्य सेतु सरळो कलानिधी तो कृष्ण वैकुंठीचा चक्रवर्ती निजांचा सांगत सेविरो दैवाचा ऐकतु असे आता यावी निरूपिती परी संजय वने अवधारी धराचारे येची रसाळ कथा मराठ्या प्रतिपदा आणलेल्या अवधारियो ज्ञानदेव म्हणे तुम्ही संत ओळखावे ते आम्ही हे पडलोजी स्वामी निवृत्ती देवी श्री भगवद्गीता सुपनिषद सुरम विद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे भक्तियोगुणानुवाद शुश्रूषायां ज्ञानदेवरित्यायां भावादीपिकायां द्वादशोऽध्यायः श्रीकृष्णार्पणमस्तु श्रीगुरुचरणारविन्दार्पणमस्तु शुभं भवतु।